मृत्युंजय. लेखक शिवाजी सावंत. भाग 58. राजसभेत काय काय घडलं ते सर्व मला समजलं. मला ते अजिबात आवडलं नाही. संपत्ती आणि सत्ता मानवी मनाला कधी कधी पशुहूनही क्रूर करतात. राज्यातील आपला न्याय भाग मागणाऱ्या युधिष्ठिराला शकुनी मामाने जी वागणूक दिली ती कुणालाच पटणारी नव्हती. मला तर ती मुळीच आवडली नाही. पण न आवडणाऱ्या सर्वच गोष्टी काही नेहमी थोपविता येतात असं नाही. मला शकुनी मामांचं स्वतःचं गांधार राज्य सोडून नेहमी हस्तिनापुरात राहणंच पसंत नव्हतं. सर्व कलहाचं मूळ तेच होते. सभागृहात पांडवांच्या वतीनं युवराज युधिष्ठिरांनी आपण पांडू महाराजांचे पुत्र आहोत असं सांगून आपल्या दिग्विजयी पित्यानं जिंकलेल्या राज्याचा न्याय राज्यभाग आपणाला द्यावा अशी विनंती केली. राजसभेत सर्व वृद्ध आणि अनुभवी कौरव योद्धे असूनही शकुनी मामा मध्येच उठून मानभावीपणानं म्हणाले की पांडवांना राज्याचा भाग पाहिजेच असेल तर कौरव त्यांना मोठ्या आनंदानं खांडवनाचं विशाल राज्य देण्यास तयार आहेत. पांडवांचा जन्म शतशृंग पर्वतावर झाला आहे. त्यांना पर्वतावर आणि अरण्यात राहण्याचाच छंद आहे. मामांचे ते उद्गार धडधडीत अन्यायाचे, ढोंगाचे आणि क्रूर असत्याचे होते. पण सभेतील सर्व योद्ध्यांनी विवश स्तब्धता स्वीकारली होती. अंगराजांकडून वचन घेऊन मी मोठी चूक करून बसले होते. पांडवांवर अन्याय होतो आहे ही जाणीव त्यांना सभेत अस्वस्थ करणारी असूनही ते वचनापायी काहीच बोलू शकले नव्हते. युधिष्ठिरानं खांडवनाचा स्वीकार केला. सभा विसर्जन पावली. सभेतून येताच अंगराज म्हणाले, वृषाली, पांडवांना खांडवनाचं घनदाट अरण्य देण्यात ते रानटी श्वापदांच्या भक्ष्यस्थानी पडावेत अशीच मामांची इच्छा असावी. सभेत जे झालं ते वीरांना शोभणारं नव्हतं. नेमकी आजच माझ्याकडून वचन घेण्याची बुद्धी तुला कशी सुचली? 2 दिवस महामंत्री विदुरांच्या पर्णकुटीत राहून पांडव खांडवनात निघून जाणार होते. त्यांच्या त्या 2 दिवसांच्या वास्तव्यात एकदा तरी राजमातेची आणि माझी भेट व्हावी अशी माझी तीव्र इच्छा होती. मला राजमाता कुंती देवींबद्दल एवढा जिव्हाळा का वाटत होता ते कधीच सांगता आलं नसतं, पण वाटत होता हे मात्र खरं होतं. जीवनात अनेक व्यक्ती भेटतात. त्या सर्वांबद्दलच आपणाला काही विशेष ओढ वाटते असं नाही. पण एखाद्या व्यक्तीच्या केवळ पहिल्याच दर्शनात जिव्हाळा आणि आकर्षण निर्माण होतं. राजमातेच्या बाबतीत माझं तसंच झालं होतं. बऱ्याच दिवसांनंतर भेटीचा योग येत असल्यानं त्यांच्याशी 4 शब्द समक्ष बोलायला मिळावेत असं मलाही वाटत होतं आणि तो योगायोग राजमाता कुंती देवीनेच घडवून आणला. त्यांनी पर्णकुटीतून एका सेवकाला पाठवून मला बोलावलं असल्याचा संदेश धाडला. मला तेच हवं होतं. त्यांच्या मनात माझ्याविषयी प्रेम होतं हे मी कधीच जाणलेलं होतं. त्यांचा निरोप येताच मी क्षणाचाही विलंब न करता सत्यसेन दादाला बोलावून घेतलं. त्यानं रथ जोडला आणि महात्मा विदुरांच्या पर्णकुटीसमोर उभा केला. पर्णकुटीच्या कवाडातच राजमाता कुंती देवी आणि महात्मा विदुर ही दोघं काहीतरी बोलत उभी होती. मला पाहताच राजमाता पुढे झाल्या. पांडव नगरात कुठेतरी गेले असावेत. रथातून खाली उतरताच त्यांच्या चरणावर हात टेकून मी त्यांना आदरानं वंदन केलं. खांद्याला धरून मला वर उठवीत त्या म्हणाल्या, मुली, तू गर्भधारी का आहेस याची कल्पना नव्हती मला, नाहीतर मीच आली असती तुला भेटायला. त्यांचा प्रत्येक शब्द मला माझ्या मातेसारखा मायेचा वाटला. त्या सत्वशील राजमातेला देवानं किती क्रूर फटके दिले होते, तरीही त्या कुलवंत शरीरात तसंच मोठं मन होतं. एक महाराणी माझ्यासारख्या सुतकन्येची एका सुतराजाच्या पत्नीची आस्थेनं विचारणा करीत होती. मनात प्रकर्षानं येऊन गेलं, दैव गुणवान माणसांचा हाती काटेरी शस्त्र घेऊनच नित्य का बरं पाठपुरावा करीत असावं. जगातील एकजात सज्जनांच्याच वाटेला दुर्दैव काय येतं बरं, की दुर्दैवाला जवळ करण्या एवढं विशाल हृदय सज्जनांजवळच असतं आणि इतरांजवळ नसतं. म्हणून राजमातेशी मी मनसोक्त गप्पा मारल्या. मधूनच अत्यंत जिव्हाळ्यानं मला गर्भारपणात प्रकृती कशी जपली पाहिजे हे त्या बजावित होत्या. मी परत यायला निघाले तेव्हा त्या म्हणाल्या, तुला होणारा हा पुत्र विख्यात होईल. त्याचं नाव काय ठेवायचं ठरवलंस तू? त्याला कवच आणि कुंडलं असतील तर कवचधर, नाहीतर कुंडलसेन, मी म्हणाले. जरा अवघडून त्या म्हणाल्या, नाही मुली,
त्याला कवचही असणार नाही आणि कुंडलंही असणार नाहीत. मात्र त्याच्या पित्यासारखा तो सुंदर असेल. त्यानं तुझ्यासारखं सुदैवी व्हावं म्हणून तुझ्या नावावरून त्याला वृषसेन असं नाव का ठेवीत नाहीस तू? आपली इच्छा असेल तर त्याचं नाव वृषसेनच ठेवीन मी. मी त्यांचा निरोप घेतला आणि पर्णकुटीतून बाहेर पडून रथात बसले. मला त्यांच्या संभाषणातील त्याला कवचही असणार नाही आणि कुंडलंही असणार नाहीत या अडखळत बोलण्याचा अर्थच समजला नाही. त्या तसं का बरं म्हणाल्या? मला त्याचं उत्तर काही सापडलंच नाही. पांडव आपल्या मातेसह खांडवनाकडे निघून गेले. तिथे ते पर्णकुटी बांधून राहणार होते. एका विक्रमी राजाचे 5 सुपुत्र एका घनदाट अरण्यात राहायला निघून जावेत हे मला खटकत होतं. पण मी एक स्त्री होते. घडेल ते निमूटपणे पाहणं याशिवाय स्त्री काय करू शकते? तिला करता येणं शक्य असतं केवळ आपल्या कुटुंबाचं भलं. मी अंगराजांना शोणभाऊजींचा विवाह करण्यासाठी अनेक मार्गांनी सांगत होते. एका पौर्णिमेच्या शुभ दिवशी ते आपलं सैन्य घेऊन शोणभाऊजींसह कुलिंद देशाला वधूच्या शोधासाठी निघून गेले. माझा जीव भांड्यात पडला. ते जातील ती दिशा आपलीच करतील यावर माझा पूर्ण विश्वास होता. एका मासानंतर ते परत आले. त्यांच्या समवेत कुलिंदाच्या राज्यातील एक सुस्वरूप तरुणी होती. राजवाड्यात येताच मी तिला ओवाळलं. माझ्या एकुलता एका धीराची ती पत्नी होणार होती. आकाशातल्या विजेसारखी तिची अंगकांती सतेज होती. डोळे बोलके होते. नासिका सरळ तरतरीत असून मुद्रा अंगराजांसारखीच गोलाकार होती. तिचं नाव होतं मेघमाला. मेघमालेचा आणि शोणभाऊजींचा विवाह राजवाड्यासमोर भव्य मंडप उभारून थाटात पार पडण्यात आला. मला त्यांच्या विवाहानं एका जबाबदारीतून सुटल्याचा फार मोठा आनंद मिळाला. विवाहानंतर वंदन करण्यासाठी शोणभाऊजी वधूसह आले तेव्हा मी म्हणाले, भाऊजी, ही मेघांची माला आज निलिम्याच्या कंठात घातली आहे. तिला सांभाळा. इंद्रधनुष्याचे रंग फुलतील तुमच्या संसारात. ते नेहमीच्या सहजपणे हसत म्हणाले. दादानं 2 विवाह केले तसे मीही करीन असं वाटलं की काय तुम्हाला वाहिनी? पण दादात आणि माझ्यात फार मोठं अंतर आहे.